हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज सकाळी सकाळी ना मस्त अंशूचं आवरलंय, कारण की आजपासून आहे ना अंशूचं स्कूल सुरू झालंय, तर तिलाच सोडवायला चाललोय। बापरे, अंशूचं मस्त रेडी झालंय। अंशू हाय का सगळ्यांना, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग बोल ना, का बरं आज अंशू अंशू गुड मॉर्निंग बोल ना सगळ्यांना। बोल ना सर्वांना। आम्ही तिकडून आले होता, तुझ्या घरी जाणार आहे। हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला 5 तारखेचा येतोय। तर 5 तारखेलाच अंशूची शाळा उघडली ना, तर त्या दिवशीचा आहे तो। काही त्या दिवशी व्हिडिओ टाकला नव्हता, तर मग आज एडिट करून टाकला। मस्त पप्पांच्या कड्यावर का ग, हळू हळू हळू। सईला पण ह्याच वर्षी शाळेत घातलं ना, तर मग सई आणि अंशू सोबतच गेल्या होत्या। तर ह्या सगळ्या टीचरनी ना मुलांना बाहेर प्रार्थनेसाठी उभं केलेलं होतं। तर सगळे मुलं ना बाहेर उभे होते आणि सई पण चालली होती। आता नर्सरीच्या मुलांना मध्ये नेतात ना। आज आहे ना आम्ही निघालो होतो लग्नाला, तर अंशूला आहे ना सँडल घ्यायचे होते, तर पहिले सँडल घ्यायला गेलो। सँडल कसा आहे, अंशूनी न्यू सँडल घेतला आहे। तुला आवडला का? कोणता आवडला? तोच आवडला का? बघू। अंशूने छान असं सँडल घेतले, अंशूला घेतले, मग मी पण मला पण घेतले सँडल। तर फर्स्ट नंबरचा आहे ना, तर तो मी घेतला आणि नंतर आम्ही निघालो आता लग्नासाठी। तर लग्न आहे ना माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तर तिच्या भावाचं लग्न होतं, तर आत्ता तिकडे निघालो होतो मिस्टर आणि मी। तर आहे ना मी तुमच्याशी बोलत होते, पण आवाज आहे ना खूप फडफड येत होतं गाडीवर ना, त्यामुळे मग म्यूट केला आहे। तर आत्ता आहे ना आम्ही लग्नासाठी तयार होऊन निघालो होतो आणि बाकीचे पण येणार होते, अरुणाताई आणि प्रियांका पण आलेल्या होत्या आणि आमचे बाकीचे फ्रेंड पण सगळे आलेले होते। तर डेकोरेशन पण खूप छान होतं। गेल्या ना मोठा भाऊ म्हणजे सोपान भाऊ माझा, तर तोही भेटलेला होता। तर ते गेटवरच बोलत बसले आणि गेटचं पण डेकोरेशन छान होतं ना, तर खूप सुंदर वाटत होतं। एंट्रीच एवढी सुंदर होती आणि मध्ये गेल्यानंतर आहे ना प्री वेडिंगचे थोडेसे शॉट चालू होते, तर छान वाटत होते प्री वेडिंगचे शॉट बघायला। तर हे सगळं आहे ना त्यांनी, आता वारी तर जवळ आली ना, तर खूप छान केली प्री वेडिंग त्यांनी। पूर्ण प्री वेडिंग तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच। तर मंडप पण खूप छान दिलेला होता, छान वाटत होतं। अशा लायटिंगच्या माळा वगैरे होत्या ना मंडपाला, तर छान दिसत होतं। आणि ना हे लाईव्ह चालू होतं, नवरी ना तिचे पप्पा वगैरे चुलते सगळे होते ना, तर त्यांच्यासोबत फोटो काढत होती। इकडं माझी फ्रेंड पण आलेली होती, आरती। हॅलो, हाय कर, हाय। विवाह सोहळ्याला नक्कीच शोभा आली आहे। क्या खुर्ची बसा, चला इकडे संस्कृती इकडे ना, हे बघ अंशू बसली, खुर्ची घ्या। वृषाली वहिनी पण आलेल्या होत्या, त्याही आमच्या जवळच बसल्या मग। आणि डेकोरेशन तर छान वाटत होतं। आता नवरी नवरदेव पण आले होते, त्यांची पण एंट्री चालू होती। एंट्री पण खूप छान झाली आणि प्री वेडिंग पण आहे ना काहीतरी युनिक होतं, तर तीही लोकांना बघण्यासाठी खूप छान वाटली। तर त्यांनी ना फॅमिली शूट पण केलेलं होतं नवरीने, तेही तुम्हाला पुढे दिसेल, तेही खूप सुंदर वाटलं। आता नवरी नवरदेवीना एंट्रीसाठी तयार झालेले होते, पण फोटोग्राफरचं आहे ना फोटो काढण्याचं काम अजून चालू होतं। त्यानंतर त्यांनी प्री वेडिंग दाखवली। तर प्री वेडिंग बघा, आमच्या इथलेच हे विठ्ठल मंदिर आहे, तर आमच्या घरापासून जवळच आहे, तिथलं शूट होतं हे। आणि काही शूट त्यांनी त्र्यंबकेश्वरचं घेतलं आहे, तर खूप छान एंट्री वाटली। तर जो पूजाचा भाऊ आहे ना म्हणजे नवरदेव, त्याला पहिल्यापासूनच विठ्ठल भक्त आहे तो, त्यामुळे त्याला पहिल्यापासूनच भजन याचं वेड आहे, त्यामुळे त्यांनी प्री वेडिंग पण त्याच टाईपमध्ये केली।
म्युझिक व्हिडिओला मी जरा जास्त टाकलं आहे, कारण की प्री वेडिंग पूर्ण दाखवायची होती, त्यामुळे ना मग म्युझिक टाकले. आणि ही त्यांची ना फॅमिली प्री वेडिंग तिने केलेली होती नवरीने. तर तिचे सगळे काका काकू मम्मी पप्पा त्यांची जॉईंट फॅमिली आहे. तर खूप छान प्री वेडिंग केली तिने पण. तर छान वाटलं असं काहीतरी फॅमिलीचं बघून. मस्त वाटतं असं कधी कधी फॅमिली आपल्या पण लग्नाच्या अगोदरच्या आपल्याला पण काही आठवणी असतात, त्या पण आपल्या आठवतात. तिची फॅमिली प्री वेडिंग बघून मला माझीच फॅमिली आठवत होती. तर छान आपलं जे असतं ना लग्नाच्या अगोदरचे जे काही दिवस असतात ना ते खूप काही वेगळेच असतात. तर छान वाटतं असं काही बघितलं की. आणि सगळ्यांना पण आहे ना फॅमिली प्री वेडिंग पण खूप आवडली. तर छान झाली होती फॅमिली प्री वेडिंग पण. दोन्ही प्री वेडिंग खूप सुंदर झाल्या. लग्न पण खूप छान पद्धतीत पार पडलं. तर छान वाटलं लग्न पण. आणि डेकोरेशन पण छान होतं. स्क्रीनवर आहे ना स्पष्ट दिसत होतं एकदम. आणि ही नवरदेवाची बहीण म्हणजे एकदम जवळची फ्रेंड पूजा. तर तिचाही लूक खूप सुंदर होता, छान दिसत होता. तर आमची ना सगळ्यांची जोडीचे तर आरती पूजा आणि आमची अजून एक फ्रेंड नव्हती सुजाता, तीही आम्ही चौघी एकदम छान फ्रेंड आहोत. इकडे ना भाऊन ते पण जेवण करण्यासाठी बसलेले होते. भाऊचा हा सगळं मित्र परिवार. तर मामा पण काही आहे ते यामध्ये माझे चुलत. तर तेही बसलेले होते आता सगळेजण इकडे जेवण करण्यासाठी. आणि हा प्रसाद म्हणजे करम भाऊचा फ्रेंड. नवरदेवाच्या बहिणीला एवढा वेळ कसा काय भेटलाय? इकडे नाही सगळं आमचं फ्रेंड सर्कल मस्त बसलेलं होतं. जेवण झाली होती ना सगळ्यांची. तर सगळ्यांची चेष्टा मस्करी चालू होती मस्त. तर छान वाटतं सगळेजण एकत्र आले की. आणि हे रोहित भाऊ म्हणजे पूजाचे मिस्टर. तर त्यांचाही लूक छान होता, पूजाचाही लूक छान होता. आणि आम्ही लग्न लागल्यानंतर जरा वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर आहे ना निघणार होतो. पण त्या अगोदर आहे ना एक नवरी नवरदेवासोबत आहे ना फोटोशूट केलं आणि मग निघालो. तर नवरी नवरदेवाचा पण लूक छान होता. चला निघतो आता आम्ही. झालंय लग्न आता. अंशू पण पुढे निघाली आहे. अंशूचे पप्पा अंशू. काय घेतलंय? लस्सी. गार गार पिऊन घे तू, पिऊन घे. घरी जाताना ना अंशूनी हट्टच केलं होतं तिच्या पप्पांजवळ की काहीतरी थंड खायचं. तर मग आम्ही तिघांनी पण ना मस्त लस्सी घेतली. तर छान लागली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.